अहो आज टी शर्ट लयच भारी दिसलाले. तू टी शर्ट किती बी भारी म्हण, तुला नवीन साडी बिलकुल घेणार नाही. अहो मी फक्त टी शर्ट भारी आहे म्हणली, तोंड जशाचं तसंच आहे वागट. नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याचं काय ना ऐकणारे आम्ही बायका 1,500 रुपये घेऊन सरकारचं ऐकणार होय. जिमला जातोस म्हणजे तुझी बॉडी काय तू सर्वांना दाखवशील का? तो फक्त माझा हक्क आहे. आता घालतोस शर्ट का येऊ ती माझा कुठं नाद करतीस बाई? तुझ्याची रिप्लाय याची वाट बघतेस ना, तो सुद्धा माझी ऑनलाईन याची वाट बघतेस. शब्दान करीन मी घर घे ग बाई तू माझा पलटवा. बदलतो आणि प्रत्येकीला म्हणतो तू माझी राणी आहे. अरे काय पत्ते बित्ते खेळतो की काय? जीभ जळाली म्हणून चहा प्यायचं सोडायचं नसतं आणि एका पोरीने धोका दिला म्हणून दुसऱ्या पोरीकडे बघायचं सोडायचं नसतं. खरं सांग, तिचा मेसेज बघून गालातल्या गालात हसतोस ना? कॉंग्रॅच्युलेशन बाबा, बरबाद झालायस तू. भाभी। हाँ जी। आपको नाचना तो आता होगा? हाँ जी, बहुत अच्छे से आता है. तभी आपने मेरे भाई को इशारों पे नचा रखा है. ये भगवान क्या जुलूम है. खरी मजा तर लाईन मारण्यात आहे. प्रेम करून कुणाचं भलं झाले. सांग ना, होशील का माझा होणारा नवरा? एक भूलवा तो सखे जवा तुला पाहतो सखे. भाऊ वेळ आहे तोपर्यंत गर्लफ्रेंड सोबत लग्न करून घे, नाहीतर जिने तुला जानू जानू म्हणाले तिचे लेकर तुला उद्या मामू मामू म्हणतील. या जगात आई वडिलांपेक्षा मोठं कोणच नसतं, म्हणून लग्न करा आणि आई वडील व्हा. कोण म्हणते प्रेमात फक्त धोकाच भेटताय? तसं काही नसते माय, कधी कधी घरच्यांचा मार बी भेटताय. कोणाला बी लय जवळ करायचं नाही. आधी हे आपला स्वभाव समजून घेतात आणि नंतर आपल्यासोबत चाली खेळायला सुरुवात करतात. सगळे नवरे आपल्या बायकोला कधी सरप्राईज देतात तर कधी गिफ्ट देतात, आणि माझा नवरा कधी लेक्चर देतो तर कधी टोमणे देतो. अनब्लॉक करून परत मेसेज करू लागले आहेत. प्रेम प्रेम काय नाही हो, पहिल्याने घोडे लावलेत म्हणून दुसऱ्याची आठवण येते. भावांनो, लग्न होत नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका, कारण ज्यांचं लग्न झालंय त्यांची बायको लाखात एक आहे आणि तुमची बायको तर करोडोत एक असेल, म्हणून तर सापडत नाही. बायको लग्नाच्या दिवशी शेवट 10 मिनिटं रडते, पण नवऱ्याला अख्खा आयुष्यभर रडत. मेरी बाइको ने किया बदनाम नहीं तो मार्केट में था मेरा नाम. मेरी बाइको ने किया बदनाम नहीं तो मार्केट में था मेरा नाम. देख क्या रहे हो, पटा लो मुझे. कोणाच्या पण भांडणात पडा, खरंच सांगते, कोणाच्या पण भांडणात पडा, पण कधीच या नवरा बायकोंच्या भांडणात पडत जाऊ नका. हे लोक रात्रीचे परत एकत्र येतात. खरंच. त्या पोरीवर कधीच विश्वास ठेवू नका जे गावातल्या सगळ्या पोरांच्या पोस्टला लाईक करते. तुम दारू पिया, तुमने ब्याह के पहले काय नहीं बताई? तुम खून पिया तुमने बताई. पोरं बिचारी चांगलीच असतात राव, या पोरीच त्यांना बिघडवतात. म्हणून म्हणते, सिंगल मुलं देवाघरची फुलं.
बायकोच्या जेवणाला कधी नावं ठेवू नका. कोणाला बायको मिळत नाही, कोणाला जेवण मिळत नाही. फक्त पुरुषांनाच दुसऱ्यांच्या बायका चांगल्या नाही वाटत. बायकांना सुद्धा दुसऱ्यांचेच पुरुष सत्यवान, गुणवान, धनवान, सभ्य, स्मार्ट वाटतात. कोणी कोणापेक्षा कमी नाही. माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते, नाहीतर महागडी असते, किंवा मग लग्न झालेली. 4 पुरी पटवून तुम्हाला असं वाटतंय का तुमची होणारे बायको सिंगल येईल? ना चंद्रमुखी ना पारू, पोरांचे आयटम फक्त दारू. ओ मोरे राजा, पीले पीले, ओ मोरे जा